नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आज तारीख आहे 16 मे आणि 16 मेचे आपण महत्त्वाचे 12 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, साधू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्र आपण जो रोजचा व्हिडिओ पाठवत असतो, रोजचे 12 प्रश्न असतात आणि खूप ताकदीने, महत्त्वाच्या ताकदीने काढलेले असतात, जेणेकरून स्पर्धा परीक्षेला मदत व्हावी. मित्रांनो, आणि हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जे काही पॉईंट्स असतील ते लिहत जा, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, अशोक कुमार बेहेरा यांनी कोणत्या संस्थेच्या पश्चिम क्षेत्र 1 मध्ये कार्यकारी संचालक पदभार स्वीकारला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मित्रांनो, तर उत्तर पाहायला गेलं ते पॉवर ग्रीडचे काय होते, संचालक होते. हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हामध्ये कोणत्या नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शवण्यात आले आहे? तर उत्तर आहे, सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय, तर नाशिकमधली नदी कोणती? गोदावरी नदी. तर गोदावरी नदी रूपात दाखवलेलं आहे. ठीक आहे. इन डिटेल पाहूया आपण मित्र हो. ठीक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हांचे अनावरण. ठीक आहे. म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार, त्याचं बोधचिन्ह आहे. महाराष्ट्र शासनाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अधिकृत बोधचिन्ह लोगो अनावरण केले. बौद्ध चिन्हातील प्रमुख प्रतीके भगवान शंकराचे त्रिशूळ आहे, आध्यात्मिक शक्ती, श्रद्धा, ऊर्जेचे प्रतीक आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक काळाराम मंदिराची कमान आहे, नाशिकच्या ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे दर्शन गोदावरी नदी आहे. बोधचिन्हात गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शवण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील पवित्र स्नान परंपरेचे महत्व अधोरेखित करते. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यापैकी एक मानला जातो, जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे, दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो, तर नाशिकमध्ये सध्या कुंभमेळा होणार आहे 2027 मध्ये. ठीक आहे. पुढं दुसरा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांना शपथ कोणी दिली? तर उत्तर आहे, राम शिंदे यांनी दिलेली आहे. कोण दिली शपथ? राम शिंदे यांनी. ठीक आहे. विधान परिषद सदस्यांना शपथ दिली. 10 विधान परिषद सदस्य झालेत. महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे, 78 आहे, लक्षात ठेवा. त्यापैकी 10 सदस्यांची शपथ घेतलेली आहे. ते कोणते 10 सदस्य आहेत पाहूया. ठीक आहे. नंबर 1 आहे नीलम गोरे, शिवसेना शिंदे गट, लक्षात ठेवा 1 नंबरला. 2 नंबरला ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, शिवसेना शिंदे गट. अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. 4 नंबर प्रज्ञा राजू सातो, बीजेपी. प्रमोद शंकर शांताराम जाठार, बीजेपी. त्रिशांत सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. माधवी संजय नाईक, भाजप. सुनील विनायक कार्नटकर, बीजेपी. विवेक विपिन कोल्हे, बीजेपी. संजय नुथाजी भेंडे, बीजेपी. 10 सदस्यांनी विधान परिषदेमध्ये शपथ घेतलेली आहे. ठीक आहे. आणखी काय पॉईंट आहे पाहूया. या शपथविधीत डॉक्टर नीलम गोरे यांनी सलग 5व्यांदा शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सदस्यांना शपथ दिली. विधान परिषद राज्याची उच्च सभागृह आहे. विधान परिषद विषय माहिती. महाराष्ट्र हे विधान परिषद असलेले राज्य आहे. विधान परिषदेला स्थायी सभागृह म्हणतात. सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तितकेच पुन्हा सदस्य पदावर येतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहतोय आपण मित्र हो. ठीक आहे. प्रश्न असा विचारलाय, PMY, ठीक आहे, यू 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? तर उत्तर आहे, ओडिशा राज्य आहे. डिटेल पाहूया. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुरुवात 1 सप्टेंबर 2024 ला झालेली आहे. ठीक आहे. उद्देश शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पक्के घर खरेदी बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे. आणि अव्वल राज्य पाहायला गेलं तर ओडिशा प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा. भारताच्या अध्यक्षतेखाली 2026च्या किंबर्ली प्रक्रिया आंतरस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? प्रश्न खूप महत्वाचा आहे. कोठे आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा, मुंबईमध्ये ती आयोजित करण्यात आली होती. हा, आपण पाहतोय
किंबर्ली प्रक्रिया काय आहे ती आपण डिटेल पाहूया. किंबर्ली प्रक्रिया ही एक आंतरराष्ट्रीय प्रणाली आहे. ठीक आहे. तिचा उद्देश जगभरात विकले जाणारे हिरे, लक्षात ठेवा, संघर्ष हिरे असं त्याचं नाव आहे, नसल्याची खात्री करणे. म्हणजे काय करणे, एक्झॅक्टली काय करणे, संघर्ष हिरे नसल्याची खात्री करणे म्हणजे काय, की हिऱ्यांच्या विक्रीतून युद्ध, म्हणजे हिऱ्यांच्या विक्रीतून जो पैसा येतो ना, तो युद्ध, हिंसाचार, दहशतवाद, बंडखोर गटांना आर्थिक मदत मिळते. अशा हिऱ्यांचा अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवणे या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे किंबर्ली प्रक्रिया काय करते, जे हिरे विकले जातात बाजारात पण त्याच्यामुळे काय होतो, दहशतवाद करणाऱ्या लोकांना मदत होते, असले हिरे आपण या किंबर्ली प्रक्रियेनुसार काय केलेलं आहे, पूर्णपणे अवैध केलेलं आहे. म्हणजे ते व्यापार बंद करायचा तो. ठीक आहे. ही प्रक्रिया 2000 साली सुरू झाली. आता हा येण्याचा मूळ उद्देश काय, की भारताने 1 जानेवारी 2026 पासून किंबर्ली प्रक्रियेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. 11 ते 14 मे दरम्यान भारताने मुंबई येथे किंबर्ली प्रक्रियेचे महत्वपूर्ण आंतरस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या मुख्य बैठकीचा मुख्य उद्देश जगभरात विकले जाणारे नैसर्गिक हिरे कायदेशीर व पारदर्शक मार्गाने आलेले आहेत याची खात्री करणे हा आहे. सध्या किंबर्ली प्रक्रियेत 86 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 60 सहभागी सदस्य आहेत. युरोपियन युनियन या प्रक्रियेचा एक स्वतंत्र गट म्हणून सहभागी सुद्धा आहे. लक्षात ठेवा, किंबर्ली प्रक्रिया, त्याला केपी सुद्धा म्हणतात. पुढे 5वा प्रश्न. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या कार्यान्वित पीएम मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले. हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे, कुठे केलेला आहे, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तो सुद्धा आपल्याला उत्तर माहित पाहिजे. कारण मित्रांनो, कुठला प्रश्न कधी येईल हे कधीच कोण सांगू शकत नाही. ठीक आहे. तर उत्तर आहे वारंगल, तेलंगणा येथे सुरू केलेलं आहे. पुढे 6वा प्रश्न. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या डिजिटल आधुनिकीकरणासाठी वन केस वन डेटा आणि सुसहाय्य हे उपक्रम कोणी सुरू केले आहे. 6वा प्रश्न विचारलाय, तर कोणी सुरू केलेलं आहे, तर उत्तर आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सुरू केलेलं आहे. डिटेल पाहूया काय येते. भारतीय न्यायव्यवस्थेच्या डिजिटल आधुनिकीकरणासाठी नवीन उपक्रम. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्था अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद करण्यासाठी वन केस वन डेटा आणि सुसहाय्य हे 2 डिजिटल उपक्रम सुरू केले. हे उपक्रम भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सुरू केले. आता वन केस वन डेटा काय पाहूया. सर्वोच्च, उच्च, जिल्हा, तालुका न्यायालयांचा डेटा एका प्रणालीत जोडला जाईल. केसची माहिती शोधणे सोपे होईल आणि न्यायालयीन कामकाज अधिक वेगवान होऊ शकतं. मग सुसहाय्य काय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरील AI आधारित चॅटबॉट, केस दाखल करणे, पुढील तारीख, प्रक्रिया याबाबत माहिती मिळेल आणि NIS किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी रजिस्टरने विकसित केला. ठीक आहे. 2 पॉईंट आहेत, वन केस वन डेटा आणि सुसहाय्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7वा. पश्चिम बंगाल सरकारने महिलांना दरमहा 3000 आर्थिक मदत देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. प्रश्न क्रमांक किती आहे मित्र, 7वा आहे. याचं उत्तर आपल्याला माहित पाहिजे, तर उत्तर आहे अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केलेली आहे. ही झाली 1 जून 2026 रोजी सुरू होणार आहे. लाभार्थी गरीब अत्यल्प उत्पन्न गटातील महिला. आर्थिक मदत दर प्रति महिना 3000 रुपये. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, घर खर्चासाठी मदत करणे. ही योजना लक्ष्मी भंडार योजनेची सुधारित आवृत्ती मानली जाते. पहिली कुठली होती, लक्ष्मी भंडार योजना. आता कुठली सुरू केली, अन्नपूर्णा भंडार योजना. 8वा प्रश्न. 4थी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे, तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये ती आयोजित केली जाणार आहे. डिटेल पाहूया. 4थी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद, 26च्या 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदे यजमान भूषवणार आहे भारत आणि ती कुठे होणार, नवी दिल्ली. भारत आणि आफ्रिका देशातील व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण आणि ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करणे या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. भारत आफ्रिका मंच शिखर परिषद भारत आणि आफ्रिका देशातील सर्वोच्च स्तरातील महत्वाची राजनैतिक परिषद मानली जाते. या आधीच्या 3 परिषदांचे आयोजन 2008, 11 आणि 15 मध्ये भारताने केलेले होते, लक्षात असू दे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट 9वा प्रश्न. अमेरिकेने अलीकडेच कोणत्या व्हिसा कार्यक्रमाअंतर्गत कामगारांसाठी किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर तो व्हिसा कोणता आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय, तर H1B व्हिसा आहे, तो लक्षात असू दे आपल्यासाठी. ठीक आहे. 10वा प्रश्न. भारताच्या शेजारील कोणता देश सध्या गेल्या अनेक दशकातील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना करत आहे, तर लक्षात ठेवा बांगलादेश हा देश आहे, लक्षात असू दे. ठीक आहे. बांगलादेश राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन
पंतप्रधान तारिक रेहमान, राजधानी ढाका, चलन बांगलादेशी टाका. 11वा प्रश्न. पॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या भारतीय सामाजिक उद्योजकाला 26व्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे? तर उत्तर आहे अरुणाचलम मरुगनंथन. लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे आणि शांतता नोबेल पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन केलेलं आहे. आपल्या प्रश्न विचारलाय 12वा. 15 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? मित्रांनो यात ऑप्शन नाहीये, पण मी एक काम करतो, ऑप्शन नंबर 1 ठेवतो, जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा जागतिक कुटुंब दिन हा पॉइंट लक्षात ठेवा. जागतिक कुटुंब दिन हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जागतिक कुटुंब दिन असा साजरा केला जातो. समजून घ्या मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे समजा. इथे पाहूया आपण. 1 मे महाराष्ट्र गुजरात दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 2 मे जागतिक टुना मासा दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, कोळसा खांब कामगार दिन. 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन. 5 मे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन, जागतिक हात स्वच्छता दिन. 6 मे आंतरराष्ट्रीय नो डाएट डे. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, जागतिक थॅलेसेमिया दिन. 9 मे महाराणा प्रताप जयंती, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 10 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, जागतिक ल्युपस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 13 मे राष्ट्रीय हमसफर दिन. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. 17 मे जागतिक दूरसंचार माहिती समाज दिन व जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 19 मे जागतिक यकृतदाब दिन. 20 मे जागतिक मधमाशी दिन, जागतिक मेट्रोलॉजी दिन. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद हिंसाचार विरोधी दिन आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. 23 मे जागतिक कासव दिन. 24 मे राष्ट्रकुल दिन. ठीक आहे. पुढं 25 मे जागतिक थायरॉइड दिन आणि आफ्रिका दिन. 26 मे जागतिक ड्युक्रोला दिन. 27 मे पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी. 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. 29 मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन, ॲव्हरेज दिन. 30 मे हिंदी पत्रकारिता दिन, गोवा राज्य स्थापना दिन आणि 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन. मित्रांनो थोडं इथे जागतिक राष्ट्रीय तंत्रज्ञान चुकला इथे, पण 10 मेचा लक्षात असू दे. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. ठीक आहे. ओके. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थिलापती विजय यांचा पक्ष तमिळंगा वेट्री कझगम चे निवडणूक चिन्ह काय आहे? ऑप्शन आहे कमळ, शिट्टी, सायकल, हात. आपल्याला उत्तर सांगायचे, कमेंटमध्ये उत्तर काय असू शकतं. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.